Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel and today we are going to write health and disease lessons hard words. नमस्कार विद्यार्थ्यांनो, 8वी सायन्सचा सेकंड लेसन जो आहे त्यामध्ये हेल्थ अँड डिसीज वर आपण आता इथे हार्ड वर्ड्स लिहिणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर, पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे. तुम्ही कुठला व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवाय मला कमेंट करून नक्की सांगा. तर यातील काही शब्द बघूयात म्हणजे तुमचा अभ्यास अधिक सोपा होईल. सिक आजारी, कन्सर्ट म्हणजे सल्ला घेणे, फिजिकल शारीरिक, मेंटल मानसिक, सोशल सामाजिक, मियरली नुसता फिजिओलॉजिकल शरीर क्रियात्मक फिजिओलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल मानसशास्त्रीयरित्या, सिम्पटम म्हणजे लक्षणे, डायबिटीज म्हणजे मधुमेह, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, अस्थमा अस्थमाचा अर्थ आहे दमा, डाऊन सिंड्रोम म्हणजे डाऊन लक्षण, हार्ट डिसीज हृदयविकार, कोऑर्डिनेशन सुसंबद्धता, अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार, अकॉर्डिंग टू रिजन्स म्हणजे कारणांनुसार, क्रॉनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन रोग, अक्यूट डिसीज तीव्र रोग, हेरिडेटरी डिसीज म्हणजे अनुवंशिक रोग, एक्वायर्ड डिसीज उपरजित रोग, इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग, नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग, हेपॅटायटिस म्हणजे कावीळ, स्कॅबीज म्हणजे खरूज, टीबी म्हणजे क्षय, डिसेंट्री म्हणजे अतिसार, रिंगबर्ग म्हणजे नायटा, पॅथोजन म्हणजे रोगजंतू, ट्युबरक्युलोसिसचा अर्थ आहे क्षय, कॉलेराचा अर्थ आहे पटकी, टायफॉइड म्हणजे विषम ज्वर, मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे संक्रमणाचं माध्यम, प्रिव्हेन्शन म्हणजे उपाय, स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे रोग्यांच्या थुंकीतनं, प्रोलॉंग कॉन्टॅक्ट म्हणजे दीर्घकाळ सानिध्य, क्रॉनिक कफ म्हणजे दीर्घ मुदतीचा खोकला, ब्लडी स्टिकिंग थुंकीतनं रक्त पडणे, इमॅशियस वजन कमी होणे, आयसोलेशन एकटे, रेग्युलर मेडिकेशन नियमित औषध पाणी, कॉन्टॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी, ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त पराधन, ॲनोरेक्सिया म्हणजे भूक मंदावणे, नॉसिया म्हणजे मळमळणे, व्हॉमिटिंग म्हणजे उलटी होणे, ॲबडॉमनचा अर्थ आहे पोट, वॉटरी स्टूल म्हणजे पाण्यासारखे पातळ जुलाब, ORS कन्झम्पशन जलसंजीवनी, क्रॅम्प इन लेग म्हणजे पायात पेटके येणे, वॅक्सिनेशन म्हणजे लस आणि डिस्पोजल ऑफ सीवेज म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट, इंट्रेटिसिस म्हणजे आंत्रशोथ, वॉटर लॉक्ड म्हणजे पाणी साठलेलं, हजार्डस म्हणजे धोकादायक, अँटिसिपेट म्हणजे कल्पना करणे, पल्स पोलिओ ड्राईव्ह म्हणजे पल्स पोलिओ अभियान, चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या, पर्सोनल हायजीन म्हणजे वैयक्तिक स्वच्छता, पर्सनल हायजीन, मॉस्किटोज म्हणजे डास, स्पेसीज म्हणजे प्रजाती, आय सॉकेट डोळ्यांची खोबणी, प्रॉमिनंट सिम्पटम महत्वाचे लक्षण, प्लेटलेट काउंट म्हणजे रक्तबिंबिका, हॅमरेज म्हणजे रक्तस्राव, हेमोरेज, म्युनिसिपल कौन्सिल नगर परिषद आणि म्युनिसिपॅलिटी म्हणजे नगरपालिका, एलिफंटायटिस म्हणजे हत्तीरोग, इन्फेक्शन म्हणजे संसर्ग, पिग्स म्हणजे डुक्कर, स्वेट म्हणजे घाम, सिक्रेशन ऑफ नोज थ्रोट अँड सलायवा म्हणजे नाकातील घशातील थुंकीतून होणारा स्राव, सोअर थ्रोट म्हणजे घसा खवखवणे, डायग्नोसिस निदान, कम्युनिकेबल डिसीजेस संचारी रोग, प्रोग्रेसिव्ह वेकनिंग म्हणजे हळूहळू दुर्बलता, इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती, कन्फर्म निष्पन्न झाले, मेडिकल लॅबोरेटरीज वैद्यकीय प्रयोगशाळा, पर्सन स्पेसिफिक म्हणजे व्यक्ती सापेक्ष, बिहेवियर व्यवहार, डोमेस्टिक डॉग्स पाळीव कुत्रा, स्ट्रे ॲनिमल्स भटके प्राणी, व्हायरल डिसीज विषाणूजन्य रोग, रॅबिट ससा, न्यूरॉन्स मज्जातंतू, हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष, फॅटल डिसीज प्राणघातक रोग, फॅटॅलिटी म्हणजे रोग, एक्झॅजरेशन अतिशयोक्ती, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स प्रतिबंधात्मक उपाय, केजेस पिंजरे, नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग, अनकंट्रोल्ड अनियंत्रित, ॲबनॉर्मल असामान्य, लंप म्हणजे गाठ, मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे दुर्दम्य अर्बुद, ब्लड टिश्यूज म्हणजे रक्तउती, अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान, लंग्स म्हणजे फुफ्फुसे, फायबर कंटेंट चोथायुक्त पदार्थ, एक्सेसिव्ह कन्झम्पशन अतिप्रमाणात खाणे, क्रॉनिक कफ म्हणजे दीर्घकालीन खोकला, हॉर्स व्हॉइस आवाज घोगरा होणे, स्कार व्रण, इन्फ्लमेशन म्हणजे सूज, लंप म्हणजे गाठी, अनएक्सप्लेन्ड म्हणजे अकारण, कन्झम्पशन सेवन करणे,
पॅन्क्रिया स्वादुपिंड, फ्रिक्वेंट युरिनेशन वारंवार मूत्र विसर्जन, ओबेसिटी अतिलठ्ठपणा, मेंटल स्ट्रेस मानसिक ताण, एफिशियन्सी कार्यक्षमता, न्यूट्रिएंट पोषक द्रव्य, कन्सल्टेशन सल्लामसलत, क्रॅम्प इन हँड्स म्हणजे हात आखडणे, अनइझीनेस अस्वस्थता, ट्रेमर्स म्हणजे कंप जाणवणे, हायपरटेन्शन उच्च रक्तदाब, एन्झायटी चिंता, हार्ट ट्रान्सप्लांट हृदय प्रत्यारोपण, इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट म्हणजे स्टेंट टाकणे, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर म्हणजे पेसमेकर बसवणे, डिकॉक्शन म्हणजे काढा, ॲलोवेरा कोरफड, टर्मरिक हळद, जिंजर आले, गार्लिक लसूण, नॅचरल हिलिंग निसर्गोपचार, नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्था, एक्सक्रिएटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, लिव्हर म्हणजे यकृत, रॅश पुरळ, व्हाईट पॅचेस म्हणजे पांढरे चट्टे, डिस्ट्रीब्युटेड म्हणजे वितरण, ॲट पार म्हणजे प्रमाणे, अफोर्डेबल परवडण्याजोगे, वर्ल्ड ब्लड डोनेशन डे म्हणजे जागतिक रक्तदान दिन. आणि इथेच आपले शब्दार्थ संपलेत, हार्ड वर्ड संपलेत. इफ यू नीड एनी वर्ड और एनी हार्ड वर्ड meaning if you want it, please give me the message or comment. I'll give you the answer. If you like this video, please like it and share to your friends. We'll meet in next video.